आज या ठिकाणी आम्ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचं मूळ कारण वीरेश्वर कक्कय्या कल्याण मंडळाच्या माध्यमातून आम्ही कक्कय्या ढोर समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावं अशा पद्धतीचा प्रयत्न मागील 3 वर्षापासून आम्ही करत आहोत। परंतु आर्थिक विकास महामंडळ मिळण्याकरता आमच्या कक्कय्या ढोर जातीचा आम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनसंख्या लोकसंख्या मूळ व्यवसाय याची माहिती सादर करणं आवश्यक होतं आणि म्हणून मागील 3 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न केला। आमच्या कक्कय्या कल्याण मंडळाच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आमचे प्रवक्ता बसले रवींद्र शिंदे, या ठिकाणी आमचे सेक्रेटरी आहेत यशवंत नारायणकर, खजिनदार नंदू शिंदे, तसेच सहसचिव बबन सोनवणे आणि इतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र 18,000 किलोमीटरचा प्रवास आम्ही केलेला आहे। 18,000 किलोमीटरच्या प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा ढोर कक्कय्या बांधव राहतो त्या गावामध्ये खेडेगावांमध्ये जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलेलो आहे। जवळपास 300 तालुके आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि आमचा जो समाज बांधव त्या ठिकाणी राहतो, आमचा जो मूळ व्यवसाय चामडा कमावण्याचा आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे, काही ठिकाणी अंशतः चालू आहे। तर ती परिस्थिती शासनाला अवगत करावी आणि म्हणून आम्ही 18,000 किलोमीटर फिरलो, 300 तालुके फिरलो आणि आमचा समाज ज्या ज्या ठिकाणी हे चामडं कमावण्याचं काम करतो त्या ठिकाणची परिस्थिती आम्ही बघितली आणि त्या ठिकाणची परिस्थिती बघताना अत्यंत हृदयद्रावक अशा गोष्टी आमच्या समोर आल्या। काही मराठवाडा विदर्भातला तुमचा जो समाज बांधव आहे तो समाज बांधव तर अगदी निश्चित पडलेला, अत्यंत सायंकाळी अन्नाची ददात अशा प्रकारची भयानक परिस्थिती जेव्हा आमच्या ढोर कक्कय्या समाजाची या ठिकाणी आमच्या निदर्शनास आली, त्याचं एकमेव मूळ कारण आहे की आमचा परंपरागत जो व्यवसाय होता चामडं कमावणं हा पूर्णपणे अस्ताला गेलेला आहे। त्याची अनेक कारणं आहेत। झाडतोड बंदी असल्यामुळं आम्हाला हिरडा साल मिळत नाहीये, त्या पर्याय व्यवस्था म्हणून चामड्याला प्लास्टिक आलं, रबर आलं आणि त्यामुळं विविध कारणांच्या माध्यमातून आमच्या समाजाकडे उपजीविकेचं एकमेव साधन होतं चामडं कमावणं हे पूर्णपणे अस्ताला गेलेलं आहे। आणि ही गोष्ट जेव्हा आमच्या निदर्शनास आली त्यावेळेला आम्ही असं म्हटलं की आमच्या समाजाला पुन्हा एकदा, एक मागासवर्गीय समाजाला पुन्हा एकदा चांगल्या जाती व्यवस्थेमध्ये येण्याकरता कुठेतरी शासनाची मदत लागणार आहे। आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्यावेळेला आम्ही महामंडळाची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त शासनाकडे करतो आहे आणि त्याकरताच आम्ही मागील 2 वर्षापासून जानेवारी 22 पासून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे। सुरुवातीचं जे अगोदरचं जे शासन होतं, धनंजय मुंडे साहेब समाज कल्याण मंत्री होते, त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांना देखील आम्ही भेटलेलो आहे। अगदी सुरुवातीपासून शासनाच्या ज्या नियमाच्या चौकटीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही केला आणि शासनाच्या निदर्शनास हे सर्व बाबी आणून दिल्या। तरी देखील मागील अधिवेशनामध्ये आमच्या साईज ओबीसीची काही 4 समाज होते त्यांना महामंडळ देण्यात आली, परंतु आमच्या ढोर समाजाला काही महामंडळ मिळालेले नाही आहे आणि त्यामुळे असं वाटलं की आई मुलाला दूध तेव्हा पाजते जेव्हा तो मूल रडतं आणि म्हणून हा आमचा एक 28 तारखेचा प्रयत्न आहे की एक दिवसीय धरणे आंदोलन करायचं। त्यावेळेला अधिवेशन आहे आणि शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, एवढ्या पद्धतीचं मला असं वाटतं की हे फार चांगली अपेक्षा म्हणजे आमच्याकरता, गरिबांकरता, मागासवर्गीयांकरता एक अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे। याच्या उपर अधिकची माहिती आमच्या मंडळाचे प्रवक्ते या ठिकाणी रवींद्र शिंदे देतील अशी मी त्यांना विनंती करतो। पत्रकार बंधूंना, सर्व पत्रकार बंधूंना पहिल्यांदा सुप्रीम नमस्कार, जय कक्कय्या। या ठिकाणी आपण जी पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे त्याचा मूळ उद्देश आहे की एक अनुसूचित जातीच्या यादीपैकी
महाराष्ट्र राज्य शासनाने जी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये 59 जातींचा उल्लेख आहे. त्याच्यापैकी सिरियल नंबर 18मध्ये ज्या 4 जाती आहेत त्या 4 जाती म्हणजे ढोर, डोहोर, कक्कया आणि कंकया ह्या 4 जातींच्या मागणीसाठी हे महामंडळ निश्चित करण्यासाठीची मागणी आहे आणि त्यासाठी आपण आता आंदोलन करीत आहोत. तत्पूर्वी ही कोण आहेत, ही जात कुठली आहे, यांचा पारंपरिक व्यवसाय काय, याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती देतो. की हे जे 4 लोक आहेत यांचा पारंपरिक व्यवसाय आपण जर बघितला तर 100 वर्षापूर्वी पासूनचा इतिहास आपल्या लक्षात घ्यावा लागेल की यांचा पारंपरिक व्यवसाय एखादं जनावर जर मेलं असेल तर त्याचं कच्चं कातडं ह्या समाजाकडे येत होतं. त्या कच्च्या कातड्यावरती प्रक्रिया करून त्याचं पक्कं कातडं करणं, त्याच्यावर जी प्रक्रिया केली जाते होती ती ह्या समाजामार्फत केली जात होती. आता हा जो समाज आहे तो इतक्या वर्षापासून एक दलित, हरिजन, ज्याला विविध नावाने अस्पृश्य नावाने सुद्धा ओळखलं जात होतं आणि तो गावाच्या कुशीबाहेर असायचा आणि त्याला ह्या आपल्या चतुर्वर्गीय जाती व्यवस्थेमध्ये अनेक सवलतीपासून वंचित ठेवलं होतं. अशी ही एक जात आहे आणि ती इतक्या वर्षापासून वंचित आहे. मग या जातीचा पारंपरिक व्यवसाय कालांतराने हळूहळू आपण बघितलं की लेदर ह्या विषयावरती बरीच संशोधनं झाली. त्याला पर्याय म्हणून तुमचं प्लास्टिक आलं आणि पर्यायाने सगळ्या बुटा आणि चपलांमध्ये प्लास्टिकचा वापर झाल्यामुळे लेदरला मागणी कमी झाली आणि हळूहळू हा आमचा धंदा, त्या जमातीचा धंदा बंद झाला. मग या धंद्याने बंद झाल्यामुळे या समाजाची परिस्थिती काय झाली तर या समाजाची पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या समाजातील बऱ्याच जाणकार मंडळींनी एक असा आवाज उठवला की आपल्या या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग हा विषय आमच्या कक्कया कल्याण मंडळ या एका जुन्या संस्थेकडे आला. मग या संस्थेने काय केलं की जेवढाच महाराष्ट्रामध्ये आमचा समाज राहतो अशा सगळ्या तालुक्यांमध्ये आम्ही प्रत्यक्ष फिरलो, प्रत्यक्ष गावोगावी भेटलो, वस्त्यांमध्ये भेटलो आणि त्यांची माहिती गोळा केली, त्यांची जनगणना केली आणि त्या जनगणनेतून आणि त्यांच्या सामाजिक परिस्थितीतून आपल्या असं लक्षात आलं की जवळजवळ आमची लोकसंख्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 10 लाखाच्या आसपास आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बघितली तर जवळजवळ 78% लोक, कुटुंब प्रमुख हे मजुरीचा व्यवसाय करत आहेत. नाक्यावरती, चौकावरती उभं राहून काय मजुरी मिळते का, रंग लावण्याचं काम, मजुरीचं काम असं काय मिळतंय का, अशा बेसिसवरती 78% कुटुंब प्रमुख या मजुरीच्या उपजीविकेवरती आपलं कुटुंब चालवत आहे. त्यापैकी 12% लोक आम्ही असे बघितले की जे लोक पडलेलं काम म्हणजे भाजीपाला रस्त्यावरती विकणं किंवा असं किरकोळ काम करून आपली उपजीविका साध्य करतात, त्यांची देखील परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांचं वार्षिक उत्पन्न 1.5-2 लाखाच्या आसपास आहे. मग जवळपास हा 90% समाज आमचा अजूनही अशा परिस्थितीशी झुंजतोय की त्यांना ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापासून त्यांना खूप स्ट्रगल करावं लागते. मग ह्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून आम्ही ही एक व्यवस्था उभी केलेली आहे की ह्या लोकांसाठी आपल्याला करावं लागेल. मग ह्या लोकांनी पुढे येण्यासाठी हे लोक जेव्हा बँकांमध्ये जातात, कर्ज मागण्यासाठी जातात, त्यावेळेला बँकाच्या विविध अटी, त्यांच्या नियमानुसार लागणारी कागदपत्र, तिथे तारण लागते, तिथं तुम्हाला 2 जामीनदार द्यावं लागतात. मग या सगळ्या जाचकाटीमुळे ह्या लोकांना कुठलेही कर्ज बँकांकडून तरी सध्या अजून मिळालेलं नाही. त्याचबरोबर ही मंडळी ज्या वेळेला समाजाच्या माध्यमातून जे सरकारी महामंडळ अस्तित्वात आहेत त्यांच्याकडे जातात, पण तिथेही गेल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं आहे की महात्मा फुले विकास महामंडळ आहे ते 300 आणि ओबीसी जातीसाठी आहे. त्यांचे 300 जातींपैकी येणारे हजारो अर्ज त्याच्यात आमच्या समाजाला काहीच मिळत नाही. अण्णाभाऊ साठेंचं बाबतीत आपण बघितलं ते एका विशिष्ट समाजासाठी आहे. वसंतराव नाईकांचं बघितलं तर ते एका विशिष्ट जातीसाठी आहे. मग आमच्यासाठी काय आहे म्हणून एक संत रोहिदास नावाचं एक मंडळ आहे जे चर्मकारांसाठी आहे, ज्याच्यामध्ये 4 चर्म जातींसाठी व्यवस्था आहे. तिथे ढोर आहे, चांभार आहे, म्हणजे माझी जात तिथे आहे, पण त्याचबरोबर चांभार आहे, होलार आहे आणि मौची आहे. मग ह्या संत रोहिदास मंडळामधील आम्ही काय केलं की आम्हाला का मिळत नाही आहे म्हणून आम्ही मागील 5 वर्षांची त्यांची मंजूर आकडेवारी घेतली आणि त्या मंजूर आकडेवारीमध्ये आम्ही बघितलं की आमच्या समाजाचा वाटा किती आहे. तर ज्यावेळेला ही माहिती आम्ही गोळा केली तर आमच्या लक्षात आलं की ह्यांची आमच्या समाजाला मिळणारी आकडेवारी केवळ 2% आहे. मग एवढी प्रचंड विषमता का, ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला संत रोहिदासच्या माध्यमातून मिळालं नाही. मग ही सगळी साधक बाधा आणि केलेला अभ्यास याच्यावरून आमच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आमच्या समाजाचे आमदार ज्ञानराज चौगुले साहेब आहेत, त्यांच्या मदतीने आम्ही चर्चा केली आणि आपल्याला काय करता येईल, काय उपाय मागणी करता येईल
म्हणून आम्ही आमच्या ज्ञानराज चौगुले जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडे चर्चा केली. मग त्यांनी आम्हाला सुचवलं की याच्यावरती जर उपाय करायचा असेल तर आपल्याला एक स्वतंत्र शासकीय महामंडळ, की जेणेकरून ह्यांना आर्थिक मदत मिळेल, कमी व्याजाने कमी सवलतीने अनुदान अशा व्यवस्थेमध्ये त्यांची आपण उभारणी करू शकतो. आणि त्याप्रमाणे मग आम्ही एक प्रस्ताव तयार केला की बाबा ह्या 4 जाती, ज्या अनुसूचित जातीच्या सिरियल नंबर 18 ज्या 4 जाती आहेत त्यांच्यासाठीच, त्यांच्या विकासासाठी एक संत कक्कया विकास आर्थिक महामंडळ त्या नावाने स्थापन करावं आणि तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्याबाबत आमची चर्चा झाली. आणि त्याप्रमाणे आमचा हा मागणीचा प्रस्ताव आम्ही मार्च 2022 त्यावेळेचे तत्कालीन समाजमंत्री धनंजय मुंडे साहेब होते, त्यांच्याकडे आम्ही सादर केला. तेव्हापासून मार्च 2022 पासून आज अखेर गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आमच्या ज्ञानराज चौगुले साहेबांच्या मदतीने, समाजाच्या विविध संस्थेच्या मदतीने आम्ही प्रशासकीय यंत्रणेवर अनेक वेळा बैठका घेतल्या. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्याशी भेटी घेतल्या, सविस्तर पाठपुरावा केला, परंतु आमच्या प्रस्तावावर अजूनही शासनाने निर्णय घेतला नाही. आणि ह्यामुळे आज समाजाच्या मागणीनुसार, जनतेच्या मागणीनुसार आम्ही 1 दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचं निश्चित केलं आहे. आझाद मैदान इथे आम्ही 1 दिवसाचं राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू करणार आहोत. मग आपण असा प्रश्न करतोय की हे आंदोलन उद्या तुमचं यशस्वी झालं, महामंडळ स्थापन झालं, तर तुमचा फायदा काय होणार आहे? तर ह्या बाबतीमध्ये आपण सर्वांच्या निदर्शनास आणून देतो की हे जर महामंडळ निर्माण झालं तर त्याचा फायदा हे होईल की ह्याला जो शासनाचा जो निधी मिळेल तो केवळ फक्त ढोर जातीसाठी असेल. म्हणजे अनुसूचित जातीच्या सिरियल नंबर 18 ज्या 4 जाती आहेत केवळ त्या जातीसाठीच हे महामंडळ असेल. शासनाचा जो निधी मिळेल तो केवळ ह्या जातीसाठी उपलब्ध होईल. आणि ह्या जातीमधील आज जी परिस्थिती आहे, ज्यांना स्वतंत्रपणे उत्पन्न नाही, जे बेरोजगार आहेत, त्यांना स्वतःचा धंदा करण्यासाठी एक खात्रीलायक असं यंत्रणा उभी राहील. कमी व्याजामध्ये आर्थिक अनुदान अशा व्यवस्थेमध्ये त्यांचे अर्ज मंजूर होतील आणि सगळा पैसा जो आहे तो केवळ ह्या समाजासाठी वापरला जाईल. पर्यायाने त्यांना जर त्यांची आर्थिक बाजू मजबूत झाली, त्यांचं उत्पन्नाचं साधन जर निश्चित झालं तर निश्चित त्यांची मुलं शाळेमध्ये जातील आणि शाळेत गेल्यानंतर ते 10वी कमीत कमी 12वी ग्रॅज्युएट होतील आणि जो आरक्षणाचा फायदा आहे तो त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल आणि त्याप्रमाणे त्यांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होईल. हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून ही मागणी आता आम्ही करत आहोत. त्याबद्दलची आपल्या सर्वांकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आपण याच्यामध्ये थोडंसं आम्हाला मदत करावी आणि शासनाकडे ही मागणी लावून धरावी. विविध माध्यमांद्वारे आपल्या ह्या मागणीचा आपण विस्तारपणे उच्चार करावा, त्याची जास्तीत जास्त प्रगती करावी अशी मी आपल्यासमोर विनंती करतो आणि मी अध्यक्ष सचिव यांच्याकडे देतो. सर, ह्याच्यामध्ये ज्यावेळेला मार्च 2022 धनंजय मुंडे साहेब होते त्यावेळेला आपण हा प्रयोग केला, पण एका विशिष्ट कारणामुळे आपल्या सर्वांना माहीत असेल की राज्य सरकारच बदललं आणि सरकार बदलल्यानंतर मग कोरोनाची परिस्थिती आली आणि कोरोनाची जेव्हा परिस्थिती आली त्या मधल्या 1.5-2 वर्षामध्ये कुठलीही यंत्रणा तशी बघायला गेलं तर कामच करत नव्हती. तोही सगळ्यांकडनंच तो दिलंग झाला. पण ज्या वेळेला सगळी परिस्थिती सुरू झाली, साधारण जानेवारी-फेब्रुवारीच्या 2023 ज्या वेळेला यंत्रणा सगळी सुरू झाली तेव्हापासून आमचे सगळे प्रयत्न सुरू झाले. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की सरकारी काम आणि 6 महिने थांब ही जी आहे व्यवस्था आपल्याकडे आहे, त्या व्यवस्थेचे आम्ही देखील त्याचे बळी आहोत आणि म्हणून आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आली. सर, ह्याच्यासाठी आम्ही गावोगावी देखील ह्याबद्दल बैठका, मिटिंगा घेतल्या, परंतु त्याचा सरकारने विशेष दखल घेतली नाही आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला आम्ही प्रशासकीय अधिकारी मंत्रालयांमध्ये देखील बैठका घेतल्या त्यावेळेला त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले की हो, आम्ही याच्यावर विचार करू, आम्ही बघू, आम्ही तपासून करू. सरकारी काम त्यांच्या पद्धतीने ते चालू आहे आणि मला असं वाटतंय की आपल्या माध्यमातून आणि ह्या आजच्या धरणा आंदोलनामुळे कदाचित सरकारला जाग येईल आणि अधिवेशनही चालू आहे. तर मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांच्या मदतीने हा प्रश्न आता निश्चितपणे तडीस लागेल. गेलो तेव्हा प्रवक्ते रवींद्र शिंदेने सांगितल्याप्रमाणे लिडकॉम नावाची जी संस्था आहे, ज्याला संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ सध्या त्याचं नाव आहे, आणि प्रत्येक वेळेला आम्हाला हे सांगितलं गेलं की तुमच्या समाजाचा देखील अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे, ज्या 4 जाती आहेत त्याच्यामध्ये ढोर समाज देखील आहे असं आम्हाला सांगितलं गेलं. परंतु आमची मागणी ही होती की आम्ही जेव्हा मागील 5 वर्षाचा त्याचा इतिहास काढला त्यावेळेला 2% समाज बांधव जे ढोराचे आहेत त्यांना ते मिळालेले नाही आहे.
म्हणजे जर 4 समाज सोबत आहेत आणि त्यांना जर समान वाटा मिळत नसेल, आमच्या समाजाला फक्त 2% समाज वाटा मिळत असेल, तर मग कुठेतरी आम्हाला कुठेतरी कमी मिळते ना ते. म्हणजे आमचा उठाव त्याच्यासाठी आहे की 2% जर आम्हाला वर्षाला मिळत असतील, त्यांना अनुदान समजा 500 कोटी 1000 कोटी मिळालं, तर त्याच्यामध्ये 2% म्हणजे किती असेल आपण विचार करा. आणि तेवढ्यामध्ये आमचा 10 लाखाचा समाज आहे तो बसू शकेल का? आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जर त्याच्यामध्ये 4 समाज असतील, असू द्या, आमचा कोणाला विरोध नाही आहे, परंतु आमचं पोट भरत नाही परिपूर्ण आमच्या समाजाचं. त्यामुळे आम्हाला कक्कया समाजाच्या नावानं वेगळं महामंडळ द्या आणि त्या महामंडळामध्ये जे काही तुम्हाला अनुदान द्यायचं ते तुम्ही द्या. याचा अर्थ असा होईल की त्या कक्कया समाजाला चांद्यापासून बांध्यापर्यंत जो आमचा ढोर आणि कक्कया समाज आहे त्यालाच ते मिळेल आणि आमचं समाधान होईल. एवढीच त्याच्यामध्ये मागणी. सर बरोबर आहे. राईट बरोबर तुम्ही म्हणताय तसंच, पण ते आम्ही तसं म्हणत नाहीये. आम्हाला तसं म्हणायचं नाही. ज्या महामंडळामध्ये 4 जातीसाठी आहे त्याला त्या ठिकाणी जर मला न्याय प्रविष्ट मिळत नसेल किंवा समतेच्या आधारावरती जर माझा वाटा मिळत नसेल, तर तिथे आम्हाला ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आपण माझे जे बांधव आहेत दुसऱ्या समाजाचे आहेत ते माझे बांधवच आहेत, ते सगळे अनुसूचित जातीचेच आहेत. त्यामुळं माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये माझ्या हिश्श्यामध्ये माझा हिस्सा जर मला मिळण्यासाठी जर ते मार्ग काढू शकत नसतील अंतर्गत पद्धतीने, तर निश्चितच मला असं म्हणावं लागतं की माझ्यासाठी वेगळं द्या. जसं आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा बघतो की 4 भावांमध्ये जर समांतर वागणूक होत नसेल तर शेवटी चौघांना 4 घरे वेगळी केली जातात. अशा प्रकारची आमची मागणी. माझ्या इतर बांधवांना किंवा माझ्या इतर समाजांवर आम्ही बिलकुल टीका करत नाही किंवा त्यांच्याकडे आम्ही दोषही देत नाही. आमचं म्हणणं आहे की आम्ही 4ही भावंड एकत्रपणे विकसित झाले पाहिजे, समांतर विकसित झाले पाहिजे. एकाचं 98% आणि दुसऱ्याला 2%, ही प्रचंड विषमता तिथं राहिली नाही पाहिजे. ही आमची साधी आणि सोपी मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमच्या ज्ञानराज चौगुले जे आमचे आमदार जे एकमेव आमच्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्याबरोबर आमची विविध वेळ चर्चा झाली. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळं सविस्तरपणे त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी अगदी आम्हाला सकारात्मक उत्तरं दिलेली आहेत की निश्चितपणे तुम्ही जी मागणी करताय त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला जाईल, तपासणी केली जाईल. आणि त्यांनी त्याच्या प्रशासनाला आदेशही दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे प्रशासनाने कामही केलेलं आहे. परंतु आपण म्हणलो की कोविड आहे, त्या ठिकाणी अनेक गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे 1.5 वर्ष 2 वर्षही गेली आहेत. पण या साधारण 1.5 वर्षामध्ये ज्या गतीने काम व्हायला पाहिजे होतं जानेवारी 2023 पासून ते झालेलं नाही. अगदी संत गतीने काम चालू आहे. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याकडे, ह्या सचिवाकडे त्या सचिवाकडे, त्याच्या उपमुख्यमंत्री तो उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री, ही जी एक प्रकारची जी मोठी काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळे कदाचित आम्हाला उशीर होत असेल असं आम्हाला वाटतंय. पण आम्हाला अजूनही आशा आहे की सरकार आमच्या मागणीवर निश्चितपणे मदत करेल. आम्ही सर प्रणिती शिंदेंना भेटलो, आम्ही सुशील कुमार शिंदे साहेबांना भेटलो, आम्ही सगळ्या आमच्या नेत्यांना, आमच्या समाजाचे जेवढे नेते आहेत आम्ही सगळ्यांना भेटलो. सगळ्यांनी आम्हाला मान्य केले, सगळ्यांनी आमचा पाठिंबा देखील वर्तवलेला आहे. परंतु चौगुले साहेबांचा आम्ही विशेष आभार का मानत आहोत की आम्हाला त्या व्यक्तीने जी मदत केलेली आहे ती इतरांपेक्षा अधिक आहे. सुशील कुमार शिंदेचा पण पाठिंबा आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण ह्याच्यात निश्चित लक्ष घालू. प्रणिती साईंनी पण आम्हाला सांगितलं की आम्ही ह्याच्यात लक्ष घालू. पण चौगुले साहेबांनी ज्या वेळेला आमची मागणी एवढंच नव्हे तर 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चौगुले साहेबांनी ही अधिसूचना त्या ठिकाणी विशेष करून मांडली, लक्षवेधीमध्ये मांडली की ह्या समाजाची मागणी आहे, या समाज इतका वंचित आहे, इतका अशिक्षित आहे, उपेक्षित आहे, या समाजांची एक विनंती आपल्या दरबारी पडून आहे आणि त्याच्यावरती सरकारने व्यवस्थितपणे विचार करावा आणि मंजूर करावी. ज्या वेळेला ही लक्षवेधी सूचना मांडली त्यावेळेला यंत्रणा सुरू झाली, पण ती संत गतीने आहे. थोडा उशीर झाला आहे, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे की कदाचित आमचं या आंदोलनामुळे सरकारला जागेल. साधारण 5,000, 2,500 ते 5,000च्या दरम्यान येतील. चौगुले साहेबांनी स्पेसिफिकली ह्या विषयावरती बोललेलेच आहेत, बाकीचे बोलले ते इतर समाजाच्या विषयाशी बोललेले आहेत. पण ही जी मागणी आहे प्रमुख महामंडळाची ही फक्त चौगुले साहेबांचीच आहे, त्यांनीच त्याला जोर लावून धरलेला आहे. हां हां
नाही नाही, तसं काही नाही आहे. तसा बिलकुल अर्थ नाही आहे. संत रोहिदास हे 4 जातीसाठी आहे: चांभार, कोलार, मुशी आणि चांभार. हे चर्मकार संबंधित आहे. नाही सर, त्यांचा तसा पाठिंबा नाही आहे, पण जे मैत्रीपूर्ण, जे संबंधित आमच्या वस्तीमध्ये राहणारे लोक हे फक्त आमच्या बरोबर आहेत. आम्हाला ओरली सांगतायत की हो हो तुमची बरोबर मागणी आहे, तिथे विषमता दिसून येत असेल तर ती समानता व्हायला पाहिजे असं आम्हाला बोलतात. परंतु आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा विरोधही नाही आहे आणि तसं अगदी लेखी स्वरूपाचं म्हणा किंवा आमच्या आंदोलनामध्ये येऊ अशा प्रकारचं पण नाही. या ठिकाणी आपण जर प्रश्न विचारला चर्मकार समाजावरती, या संदर्भामध्ये सन्माननीय माजी खासदार राहुल शेवाळे साहेब यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची आम्हाला आश्वासित केलेलं आहे. तसेच माजी आमदार बाबूराव माने साहेब यांना देखील आम्ही तर तशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे. आमच्या ज्या धारावी विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो चर्मकार समाज आहे त्याने देखील प्रश्न सांगितले की निश्चितपणे काय तुम्हाला वेगळं मिळालं तर आम्हाला आनंदच होईल. म्हणजे जी मंडळी आज राजकीय क्षेत्रामध्ये शेवाळे साहेब आहेत म्हणा, बाबूराव माने माजी आमदार आहेत, एवढंच नव्हे तर आमचा जो महाराष्ट्रातला जो समाज आहे आणि ज्या विविध संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आजी आणि माजी आमदार आणि खासदारांना सगळ्यांना महाराष्ट्रभर लोकप्रतिनिधींना पत्र दिलेली आहेत. अगदी विरोधी पक्ष परिषद नेते आहेत त्यांना देखील ते दिलेलं आहे. निवडून आलेले विविध खासदार आहेत महाराष्ट्रातले. आमचा समाज प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्या त्या ठिकाणचे आजी माजी खासदार आमदारांना हे पत्र दिलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे विविध आमदार जे आहेत ते कदाचित या अधिवेशन कालावधीमध्ये त्याचा ओहापोह कदाचित करतील किंवा पाठिंबा देतील. नाही, आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं ना की आम्ही 2022ला सुरुवात केली त्यावेळेला शासन वेगळं होतं. धनंजय मुंडे साहेब होते, त्यांना पहिलं आम्ही पत्र दिलं होतं आणि त्या माध्यमातून आपल्याला परिस्थिती बघितली माहिती आहे. पुन्हा शासन नवीन आलं आणि मग शेवटी प्रत्येक प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करावी लागते. सर, जानेवारी 2023 पासून आपल्या या मागणीवरती सरकारचं काम चालू आहे. परंतु सरकारची जी काम करण्याची प्रक्रिया मी तुम्हाला आधी सांगितलं की सचिव सामाजिक न्याय विभाग त्यांच्या इंटरनल रिमार्क्स, तिथून पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांची टीम, त्याच्यानंतर फडणवीस साहेबांची टीम आणि तिथून पुढे मुख्यमंत्र्यांची टीम, अशा ह्या सरकारी विविध स्टेपच्या माध्यमातून हे प्रकरण हळूहळू पुढं सरकलेलं आहे आणि ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे असं आम्हाला कालपर्यंत कळलेलं आहे. तर त्या काम करण्याच्या गतीवर तर आपण हेच कमेंट करू शकतो की सरकारचं काम 6 महिने थांब. त्याच्यामध्ये जे महाराष्ट्राला सर्वात मोठा रेव्हेन्यू जर मिळायचा असेल तर तो चमड्यातून मिळायला पाहिजे. कारण हा ढोर समाज हा फार अगोदरपासूनचा समाज आहे आणि आज धारावीमध्ये जी वेस्टर्न इंडिया कंपनी झाली ते निवड आणि निवड ढोर समाजाच्या जीवावरच झाली. कारण तिथे जेवढे 100% जे कामगार होते ते सर्व ढोर समाजाचे होते. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चमड्याची आयात निर्यात होत होती. आज हा समाजाला कच्चा माल मिळत नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आमच्या समाजाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि आज या माध्यमातून जर कच्च्या मालासाठी या सरकारी जे आता महामंडळ आहे त्या महामंडळातून जर कच्च्या मालासाठी जर निधी मिळाला तर निश्चितच हा समाज उद्याला येईल, त्यांचे कारखाने चालतील. कारण या ढोर समाजाला जे मिळालेलं निर्गम जे आज 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. 1974 साली ते स्थापन झालं आणि आज बघा 24 म्हणजे 50 वर्षे झाली. या 50 वर्षामध्ये जी घसरण समाजाची ढोर समाजाची जी झालेली आहे ती कधी न भरून निघणारी घट आहे. जर आता आम्हाला हे महामंडळ पाहिजे म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की हा ढोर समाजाला जर उन्नतीच्या मार्गावर आणायचा असेल तर आम्हाला कच्च्या मालासाठी ह्याच्यामध्ये मोठी तरतूद करता येईल आणि जेणेकरून हा माल जर आम्हाला या कत्तलखान्यातून एक निधीतून जर मिळाला, थोडासा एक सबसिडीच्या रूपामधून जर कत्तलखान्यातून मिळाला आम्हाला तर ढोर समाजाला निश्चितच कच्चा माल मिळेल आणि त्याच्यानंतर जे त्याचे प्रोसेस होईल ते मोठ्या प्रमाणामध्ये लेदर इंडस्ट्रीला एक प्राधान्य मिळेल या महाराष्ट्रातून आणि त्याचा खरा जो विकास आहे, जो प्रगतीच्या ह्याच्यामध्ये जो रेव्हेन्यू आहे, जो हे आहे ते सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. त्यांना विचारलं काय असतील तर विचारा.
या 28 जून 2024च्या ढोर समाजाच्या मागणीसाठी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये महामंडळासाठी जी मागणी केलेली हा प्रस्ताव आता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी मागून ज्या प्रकारे गेल्या वर्षी 2023 मध्ये लिंगायत समाज, गुरव समाज, रामोशी समाज, वडार समाज या 4 समाजाला महामंडळाने घोषित केलेले दिलेले आणि याच्यामध्येच आमचा महामंडळाचा सुद्धा विषय होता, पण सरकारने आमच्या बाबतीत घोषणा केलेली नाही आणि म्हणून आमची ही जो चळवळ जी आहे आणि हे धरणे आंदोलन आम्ही त्याच्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठीच केलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकारने या महामंडळाची घोषणा करावी आणि या वंचित समाजाला कुठल्याही शासनाच्या योजनांमध्ये कुठलाही लाभ दिलेला नाही आणि अनुसूचित जातीत असून सुद्धा अशा प्रकारे एक छोट्या समाजाला बाजूला काढणं हे कितपत योग्य आहे शासनाचं, म्हणजे शासनाचं ढोर समाजाकडे लक्ष नाही असं म्हणता येईल. दुसरी मागणी आमची याच्यामध्ये अशी आहे की महाराष्ट्रामधल्या ढोर समाजाची स्वतंत्रपणे जनगणना करावी. तिसरी मागणी आमची अशी आहे की कोकणा ढोर समाजाला जे जातीचा दाखला दिला जातो तो 1950चा पुरावा द्या म्हणतात. महाराष्ट्र राज्याची स्थापना साहेब 1960 झाली आणि विचित्रपणा आहे की 1950चा पुरावा मागितला जातो. 1950 ढोर समाजाचे कोणी असे शिक्षित नव्हते, म्हणजे 98-95% जर म्हणेला तर त्यांच्या वडिलांचे पुरावे कुठून द्यायची त्यांच्या वारसानी. आणि अशा प्रकारे 50 वर्षे 40 वर्षापासून मुंबई पुण्यामध्ये जे स्थलांतरित झाले, कर्नाटकामधून समाज स्थलांतरित झाला, त्यांना जातीचे दाखले दिले जात नाही, त्यांच्या शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलेला आहे. जातीच्या प्रवर्गामधून जातीचा दाखला दिला जात नाही, ज्यांना जातीचा दाखला आहे त्यांची जात पडताळणी होत नाही. अशा प्रकारे जाचाकाठी करून या ढोर समाजावर अन्याय सरकार करत आहे. आमची मागणी आहे की 1950चा जो नियम आहे तो शासनाने रद्द करायला पाहिजे आणि 1960च्या पुढे त्यांनी तो पुरावा मागितला पाहिजे, तरच आमच्या समाजातल्या खरोखर जातीच्या दाखल्यापासून वंचित असणाऱ्यांना जातीचे दाखले मिळतील, शैक्षणिक सुविधा मिळेल, नोकरीसाठी सुविधा मिळेल, ही एक आमची मागणी आहे. त्यानंतरची मागणी आमची आहे की महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे आमचा समाज छोटे मोठे धंदे करतो, भाजी विकत असतील, त्याचे दुकान असतील, इलेक्ट्रॉनिकचं दुकान असतील, त्यांच्यासाठी सुद्धा तिथे गाळे, राखीव गाळे आम्हाला दिले पाहिजे, तर आम्हाला हक्काने त्या ठिकाणी छोटा मोठा धंदा करता येईल. आणि त्यानंतर सरकारी विभागामध्ये सर्व वस्तू विकण्यासाठी समजा बॅगा आहेत, पोलिसांना, मिलिटरीला जे कुठं आणि बॅगा पुरवल्या जातात ते ढोर समाजाला, म्हणजे ढोर समाजाला आम्हाला स्वतंत्र टेंडर द्यायला पाहिजे, टेंडरमध्ये आमचं आरक्षण असायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्या निमित्ताने मग आमच्या ढोर समाजाचे त्याच्यामध्ये जर उद्योगधंदा आम्हाला देता येईल आणि त्या वस्तू आम्हाला पुरवता येईल. आणि शेवटची जी मागणी आमची आहे की या प्लास्टिकच्या जगामध्ये कातड्याचा धंदा पूर्णपणे बंद झालेला आहे साहेब. आणि कातडी आणि कातड्यापासूनचा बूट आणि चप्पल आणि बॅग, आजही बघा बॅगा, कातडीच्या बॅगाला अतिशय महत्व आहे. 4000, 5000, 7000, 8000, कारण ती बॅग तुम्हाला कसलाही त्रास देत नाही आणि म्हणून आजही चमड्याच्या बुटाला प्राधान्य आहे की तुमच्या पायाला त्रास होणार नाही, म्हणून आपण प्लास्टिक वापरत नाही. जे लोक वापरतायत ते बूट असे चमड्याचे वापरतात, म्हणून आजही चमड्याचं महत्व आहे, पण सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून चर्मविस्तूसाठी, चर्म नाविन्यासाठी, बॅगासाठी एक स्वतंत्र प्रशिक्षण शिबिर, प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र सरकारने स्थापन करावं, ही मागणी आहे, जी जेणेकरून त्याच्यामध्ये आमचे समाज बांधव, आमची मुलं शिकतील आणि चांगल्या प्रकारे चमड्याच्या वस्तू विक्रीसाठी या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याच्यामध्ये कार्य करता येईल, काम करता येईल, ही मागणी आहे. मला विनंती आहे सगळ्या पत्रकार बंधूंना, मीडियांना, ही 28 जून 2024च्या या राज्यव्यापी धरणे आंदोलनामध्ये आम्ही जी रास्त मागणी केलेली आहे, मधला काळ मराठाच्या आरक्षणामुळे आमच्या फाईलला थोडासा डिले झालेला आहे आणि आम्हाला स्वतः सचिव म्हणाले की थांबा आणि हे सगळे आंदोलन चालू आहे आणि नंतर आम्ही तुमच्या मागणीकडे वळतो. आणि म्हणून आता त्याच्यामध्ये वेळ झालेला आहे, आता फाईल पाठवलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही यांनाही विनंती आहे की अनुसूचित जातीमधला अगदी वंचित असलेला छोटा समाज, ढोर समाज, याला तुम्ही स्वतंत्र संत कथया आर्थिक विकास महामंडळ जाहीर करा
आणि या समाजाला गेल्या 50 वर्षापासून जो अन्याय केलाय तो अन्याय दूर करावा, तरच मी म्हणेन की हे बहुजनांचं सरकार आहे आणि बहुजनांचा विचार करतोय अशा प्रकारचा मेसेज या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जाईल. आणि ही मागणी आमची राष्ट्र आणि न्याय मागणी आहे, याच्याबद्दल जरूर विचार करावा आणि आपण सर्वांनी सरकारला या आमच्या मागणीबद्दल जरूर विचारावा की याबाबतची घोषणा सरकारी आदेशात करणार आहे का. धन्यवाद. एक मिनिट. पण आधीच सांगितल्याप्रमाणे सरकारी काम जे गतीने चालू आहे त्या गतीने ते त्यांच्या पद्धतीने सुरू आहे. आम्हाला पूर्ण अशा आता ह्या तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या माध्यमातून सरकारकडे तुम्ही असा आवाज द्या, आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवा की आता ही जनता आता इतकी वेळ थांबणार नाही आहे. आता जनता इतकी पेटून उठली आहे की हे सरकारवरती काय करतील हे त्यांनी. सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर निवडून आल्यात. आमच्या समाजापुरतं बोलायचं झालं तर आमचं कल्याण मंडळ किंवा ही सामाजिक मागणी ही आम्ही कुठल्या पक्षाच्या माध्यमातून करत नाही. आमची ही सामाजिक चळवळ आहे. आम्हाला कुठल्याही पक्षाशी आमचं काही देणं घेणं नाही. पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी मिळून लक्षात घ्या, आमचा जो पण अप्रोच आहे, आमचं जे काम आहे ते केवळ सामाजिक आहे. सामाजिकच्या दृष्टिकोनातून समाजाच्या विविध स्तरावरती आमच्या समाजाला डावललं जात आहे, त्यांना अन्याय होतोय, ते लोकांना वंचित आहेत, उपेक्षित आहेत. आजही त्यांची आपण गेली 70 वर्षापासून आपण म्हणतोय की आमचं स्वातंत्र्य झालं आहे, पण खऱ्या अर्थाने ह्या गटाला ह्या घटकाला त्या उपेक्षितच ठेवलेलं आहे. आज आम्ही जी आकडेवारी सादर केलेली आहे ती शासनाने बघावी, शासनाने ठरवावं की ह्या लोकांची खरंच काय परिस्थिती आहे. आम्ही एवढे 300 गावं फिरून तुमच्याकडे दाखल केलेलं आहे, सगळे पुरावे सादर केलेले आहेत. आजही आता तुम्हाला अगदी उदाहरण सांगतो, आज तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून एखाद्या गावात गेला तर आजही तुम्हाला ढोरवाडा, चांबारवाडा, महारवाडा दिसतोय की नाही. आजही ही मंडळी एखाद्या गावकुसाच्या बाहेर त्या विशिष्ट अवस्थेमध्ये जगताय, ही वस्तुस्थिती आहे. आपण आपल्या विविध मागण्यामधून हे कितीतरी वेळा सरकारला दाखवलंय. मी तर म्हणतो आता पुन्हा तुम्ही यांना या गोष्टीचा उजाळा द्या. हे कधी बंद होणार? जातीच्या आधारावरचे वाडे अजूनही आहेत, एवढंच लांब कशाला जात आहे? धारावी सारख्या वस्तीमध्ये या, अजूनही तिथं ढोरवाडा आहे, अजूनही तिथं चांबारवाडा आहे. मालाडमध्ये जावा, चुनाभट्टीमध्ये जावा, आजही तिथे ज्या झोपडवट्ट्या असतात त्या आमच्या समाजाच्या आहेत. ढोरवाडा म्हणून प्रसिद्ध आहेत, चांबारवाडा म्हणून प्रसिद्ध आहेत, महारवाडा म्हणून प्रसिद्ध आहेत. ही वस्तुस्थिती तुम्ही का ठेवली? या लोकांना जर तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये जर आणलं नाही, त्यांना सवलत दिली नाही, त्यांच्याकडे विचार केला नाही, तर हे सरकार कुणाच्यासाठी राबतंय हे स्पष्ट दिसतंय. असा प्रश्न तुम्हाला विचारायला लागेल.